TV9 मराठी बाप्पा मोर्या तयारी आगमनाची। नमस्कार, गोवर्धन प्रसूत TV9 मराठी बाप्पा मोर्या तयारी आगमनाची को पावर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी, फिनोलेक्स पाइप्स अँड फिटिंग्स, हेम अगरबत्ती, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स आणि निर्मा या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनापासून स्वागत करते। काय मग बाप्पा येतोय, तयारी सुरू असेलच। आतापर्यंत आपण पाहिलं कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे मखर आलेले आहेत, बाप्पाच्या सजावटीचं काय काय साहित्य आलेलं आहे, त्याचप्रमाणे बाप्पासाठी ट्रेंडिंग मध्ये मार्केटमध्ये काय। पण एक प्रश्न आहे जो अजूनही अनुत्तरित आहे, जो दरवर्षी आपल्या सगळ्यांच्याच घरात पडतो, तो म्हणजे यावेळी बाप्पासाठी नैवेद्याला काय खास करायचं। उकडीचे मोदक तर आपण सगळेच बनवतो, पण उकडीच्या मोदकांसोबतच अजून आपण बाप्पाला काय व्हरायटी देऊ शकतो, नैवेद्यासाठी काय ट्रेंडिंग मध्ये, ते जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत नवी मुंबईतल्या वाशीमधल्या द्वारका स्वीट्स मध्ये, जे अगदी नावाप्रमाणेच रॉयल असं स्वीट आहे। काय आहे व्हरायटी, चला पाहूया। तर आता आपण आलेलो आहोत द्वारका द रॉयल स्वीट शॉप मध्ये। खरं तर इकडे आत आल्यापासूनच आपण बाप्पासाठी काय घेऊ आणि काय नको असं होतं, कारण एवढे सगळे ऑप्शन्स आहेत। तुम्ही इकडे बघू शकता, अगदी वेगवेगळ्या मिठायांपासून खजूर असतील, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे बकलावे असतील, त्याचप्रमाणे लाडू असतील, आईस हलवा असेल, स्वीट बुंदी असेल, बालुशाही, मोदक, काय काय सांगू तुम्हाला। खरं तर याच सगळ्या वेगवेगळ्या प्रकारांविषयी माहिती जाणून घ्यायला आपण द्वारका शॉपचेच वीरेंद्र गुप्ताजी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशीच थेट बोलूया। वीरेंद्रजी, काय सांगाल, काय काय यावेळी बाप्पासाठी तुम्ही काय खास केलंय? मैम, हमारे यहाँ जो है मिल्क में मोदक हैं, पेड़े हैं गणपति के लिए, अलग अलग प्रकार के जो है ना हमारे यहाँ स्वीट्स हैं, बर्फ़ी हैं, और ड्राई फ्रूट्स में हमारे बाइट्स हैं, क्रंच हैं, मोदक हमारा केसर मलाई मोदक है, थापड़ी मोदक है, अंजीर मोदक है, वाइट्स मोदक है, रोस्टेड मोदक है, मैंगो मोदक है, और पेड़े में मथुरा पेड़ा है, रोस्टेड पेड़ा है, केसर मलाई पूरी है, गुलकंद पेड़ा है, थाबड़ी पेड़ा है, मलाई पेड़ा है, द्वारका रोल है हमारे यहाँ स्पेशल। इथे एवढी मोठी थाळी दिसते आणि त्यात वेगवेगळ्या मिठाई आहेत, हे नेमकं काय? मैम, ये 56 भोग है, 56 भोग थाली स्पेशली बनाए हुए हैं गणपति के लिए, और ये भी प्रसाद में जाती है हमारे यहाँ। यात काय काय व्हरायटी आहे, नेमकं काय काय आहे ह्याच्यात? इसमें लड्डू हैं, शुगर फ्री स्वीट्स हैं, इसमें बाइट्स हैं, क्रंच हैं, पेड़े हैं। म्हणजे तुम्हाला जे जे ऑप्शन्स हवे असतील ते सगळे यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात। अगदी लाडू पासून पेढा, क्रंच, मिठाई, मोदक, बकलावा, खुनाफा, सगळे 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 प्रकार या ठिकाणी आपण पाहतोय। फक्त बाप्पालाच नाही, हे प्रसाद देण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप उपयोगी येणार आहे। म्हणजे एक मिठाई दिली की आपलं काम झालं असं होतं, आणि त्यात एवढी व्हरायटी, म्हणजे जे दर्शनासाठी येणार आहेत त्यांची देखील चंगळ असणार आहे। खरं तर हा खूप चांगला कन्सेप्ट आहे। पण अजून एक, सध्या आता तुमचं स्वीट शॉप आहे, खूप लोक येतात, पण सध्या हेल्थ फ्रीकनेस जास्त वाढलेला आहे, म्हणजे लोक कमी स्वीट प्रिफर करतात, तर त्या दृष्टीने काही आहे का? हेल्थ के लिए मैम हम जो शुगर यूज करते हैं वो फार्मा ग्रेड शुगर यूज करते हैं, जो लो कार्बन रहता है उसमें, और हेल्थ के लिए अच्छा भी है। फिर हमारे यहाँ शुगर फ्री स्वीट्स है, शुगर फ्री मोदक भी है हमारे यहाँ, ड्राई फ्रूट में भी मोदक हैं, और ड्राई फ्रूट फैंसी स्वीट्स में भी, उसमें भी हम मतलब लो शुगर यूज़ करते हैं। और हमारे पास चॉकलेट्स भी हैं, चॉकलेट में भी हमारे पास जो है होममेड चॉकलेट हैं, उसमें भी जो भी चॉकलेट का जो शुगर रहता है, कंटेंट रहता है, वही रहता है, हम एक्स्ट्रा शुगर नहीं ऐड करते उसमें। और हमारी जितने भी चॉकलेट्स हैं ना, प्रीमियम चॉकलेट्स हैं, और गणपति के लिए ना चॉकलेट्स भी दे सकते हैं। इथे आपण पाहतोय चॉकलेट्समध्ये देखील वेगवेगळे हॅम्पर्स त्यांनी बनवलेले आहेत, म्हणजे अगदी छोट्या मुलांकडून बाप्पाला गिफ्ट देण्यासाठी देखील तुम्ही हे चॉकलेट्स नेऊ शकता। वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट्स आहेत, हॅम्पर्स आहेत, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रिंक्स देखील इथे ठेवण्यात आलेले आहेत। म्हणजे एका शॉपमध्ये ऑलमोस्ट सगळं तुम्हाला मिळणार आहे।
त्याचप्रमाणे आता बाप्पासाठी फक्त असं नाही, पण आपल्या घरात भरपूर पाहुणे सुद्धा येतात, तर त्या सगळ्या पाहुण्यांसाठी सुद्धा इथे भरपूर सारे नमकीनमध्ये सुद्धा ऑप्शन्स आहेत. म्हणजे अगदी डाएट चिवडापासून वेगवेगळ्या पुरी असतील, त्याचप्रमाणे मठडी असेल, वेगवेगळे इथे भरपूर प्रकार तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे एका शॉपमध्ये तुमची सगळी गणपतीची शॉपिंग होऊ शकणार आहे. वीरेंद्रजी, तुम्ही एवढी छान माहिती दिलीत त्यासाठी गोवर्धनकडून तुम्हाला ही आनंदाची भेट. थँक्यू. गोवर्धन घी जे बनलेलं आहे गाईच्या शुद्ध दुधापासून, त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव गोवर्धन घी सोबत जे आहे शुद्ध, सोनेरी आणि दाणेदार. वेळ झालेली आहे एका अगदी छोट्याशा ब्रेकची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही लगेच परत येतोय. तोपर्यंत पाहत रहा TV9 मराठी. बाप्पा मोरया. TV9 मराठी बाप्पा मोरया, तयारी आगमनाची. गोवर्धन प्रस्तुत TV9 मराठी बाप्पा मोरया, तयारी आगमनाची. को पावर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी, फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्स, हेम अगरबत्ती, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स आणि निर्मा या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता आपण आलेलो आहोत सांताक्रूजच्या शिवम सुपरमार्केटमध्ये. आणि आता माझ्यासोबत आहेत शिवम सुपरमार्केटचे प्रवीण पटेलजी. प्रवीण पटेलजी, आपलं खूप खूप स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न, गणेशोत्सव येतोय, ग्राहकांची गर्दी असणार इकडे, ग्राहकांची पसंती कशाला आहे? अभी गणपति का त्यौहार आ रहा है, लोग अभी घर में मिठाइयाँ बनाने के लिए घी है, ड्राई फ्रूट्स है और भी बहुत कुछ चीज़ें हैं जो घर पे मतलब अच्छे से वो बना सके, वैसी चीज़ों का अभी लोग खरीदारी करते हैं. तर घी मध्ये सध्या ग्राहक कशाला जास्त पसंती देतात? घी में सबसे ज़्यादा लोग अभी गोवर्धन घी को पसंद करते हैं क्योंकि वो शुद्ध काऊ के दूध से बनाया हुआ घी है, बहुत बेहतरीन घी है, बहुत दानेदार घी है. लोग कई सालों से उसको यूज़ करते आ रहे हैं, इसके लिए वो ज़्यादा पसंद करते हैं. नक्कीच. आणि इथे काहीतरी वेगळं दिसतंय, गोवर्धनचंच आहे आणि वेगवेगळे हे बॉक्सेस आहेत, हे काय आहे? ये गोवर्धन का हाल ही में लॉन्च हुआ काजू कतरी है, ये मलाई मोदक है और ये गुलाब जामुन पाउडर है. जो ये काजू कतरी है वो प्योर गोवर्धन घी से बनी हुई काजू कतरी है और ये उन्हीं का मोदक है, जो गोवर्धन घी से बनाया गया हुआ मोदक और काजू कतरी. तर तुम्ही आता या मिठाईची एवढी तारीफ केलेली आहे, तर ही मिठाई आम्ही सुद्धा टेस्ट करू इच्छितो. ही मिठाई खाल्ल्यानंतर अगदी लहान मुलंही सांगू शकतं की ही मिठाई जी आहे ती शुद्ध तुपापासून बनलेली आहे. एक वेगळीच आणि खूप छान अशी टेस्ट आहे. आणि या मिठाईच्या माध्यमातूनच गोवर्धनने आता मिठाई क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे. फक्त मी काजू कतली खाल्ली आहे म्हणजे फक्त काजू कतलीच आहे असं नाही, तर पेढे आहेत, काजू कतली आहे, काजू रोल आहे, अशी वेगवेगळी व्हरायटी जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि अगदी सुंदर अशी टेस्ट आहे. त्यामुळे या गणेशोत्सवात नक्की तुमच्या जवळच्या दुकानात जाऊन तुम्ही ही मिठाई नक्की आणा आणि नक्की टेस्ट करा. बाप्पासाठी हा नैवेद्य खूप छान आहे, त्यामुळे नक्की जा आणि लवकर आणा. त्यामुळे हा गणेशोत्सव साजरा करूया गोवर्धन घी सोबत, गर्वाने गोवर्धन. प्रवीणजी, गोवर्धनकडून तुम्हाला एक छोटीशी आनंदाची भेट. गोवर्धन घी जे बनलेलं आहे गाईच्या शुद्ध दुधापासून, त्यामुळे या गणेशोत्सवात गोवर्धन घी सोबत साजरा करूया जे आहे शुद्ध, सोनेरी आणि दाणेदार. आजच्या भागात आपण पाहिलेलं आहे बाप्पासाठी काय काय खास खास मिठाई आहे. मात्र उद्याच्या भागात आपण याहीपेक्षा जास्त व्हरायटी पाहणार आहोत, त्यामुळे उद्याच्या भागात भेटूया. तोपर्यंत नमस्कार. TV9 मराठी बाप्पा मोरया, तयारी आगमनाची.